रामकृष्ण हरी मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये. हायलाइट बघून तर तुम्हाला कळलंच असेल आपण कुठे चाललोय ते. आपण चाललोय बोरवलीतल्या नवीन ओपन झालेल्या मॉलला भेट द्यायला. तो मॉल खूप मोठा आहे आणि खूप प्रिशियस आहे. मी तर खूप एक्साइटेड आहे. तुम्ही पण एक्साइटेड आहात का मॉल टूर करायला? तर चला मग जाऊया स्काय सिटी मॉलला. हा मॉल बोरवली स्टेशन पासून 15 ते 20 मिनिट्सच्या अंतरावर आहे आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला लागूनच आहे. बेस्ट पार्ट म्हणजे मेट्रो स्टेशनला कनेक्टेड आहे. ते मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला दाखवेनच. हा या मॉलचा एंट्रन्स आहे. वाव, किती छान एंट्रन्स आहे. असं वाटतंय कुठेतरी एअरपोर्टला आलोय. इथे तुम्हाला खूप सारे ब्रँड्स पाहायला मिळतील. काही ब्रँड्स नवीन असतील किंवा काही तुम्ही ऑनलाईन पाहिले असतील, काही वेल नोन असतील. असे खूप सारे व्हरायटीचे ब्रँड्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील. काही काही शॉप्स अजूनही ओपन झाले नाहीयेत. ग्राउंड फ्लोअरला तुम्हाला मोस्टली वॉचचे शॉप्स पाहायला मिळतील. जसं मी तुम्हाला सांगितलं, हा मॉल खूप मोठा आहे आणि मी सुद्धा पहिल्यांदाच एक्सप्लोर करते. म्हणजे याच्या आधी मी आली आहे, पण तेव्हा एवढे शॉप्स ओपन झाले नव्हते. त्यामुळे मला जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. मी फर्स्ट फ्लोअरला आले आणि इथे मला ज्वेलरी शॉप्स बघायला मिळतात. ब्लू स्टोन आहे, किसना आहे, झेन आहे. काही काही शॉप्सची आणि ब्रँडची नावं तर मी पहिल्यांदा ऐकते. इथे काही डिस्प्लेला पण त्यांनी ज्वेलरीज ठेवल्या आहेत, ज्या तुम्ही बघू शकता. वाव, ग्रेट. पॅन्टलून्स पण आहे. एक गोष्ट मला खूप आवडली की ज्या ब्रँड्सची आपण ऑनलाईन शॉपिंग करायचो, ते ब्रँड्स आता आपल्याला या मॉलमध्ये त्यांचे शॉप्स अवेलेबल आहेत. तर आपण आता इथे त्यांना व्हिजिट देऊन फिजिकली ते परचेस करू शकतो. साऊंड्स गुड ना? इथे आयनॉक्स मेगाप्लेक्स 4DX सिनेमा थिएटर पण आहे.
बोरिवलीकरांसाठी तर खूप आनंदाची गोष्ट आहे ही, की त्यांना आता शॉपिंग करायला गोरेगाव, अंधेरी या साईडला नाही जावं लागणार. एक 360 डिग्री व्ह्यू तुम्ही पण बघूनच घ्या मॉलचा. म्हणजे तुम्हाला आयडिया येईल किती मोठा आणि प्रिशियस आहे हा मॉल. बॉईजसाठी तर इथे खूप सारे ऑप्शन आहे शॉपिंगसाठी आणि सगळे वेल नोन ब्रँड्स आहेत. एलेन सोनी आहे, रेमंड आहे, कलर प्लस आहे, ब्लॅकबेरी आहे, वॅन हुसेन आहे, पीटर इंग्लंड आहे. भाई भाई पूछो मत, मजे ही मजे आहे. अजूनही खूप सारे शॉप्स ओपन झालेले नाहीयेत, म्हणजे त्यांना तर अजून ऑप्शन मिळतील. सही आहे. अजून एक गोष्ट मला खूप अट्रॅक्टिव्ह वाटली इथे ती म्हणजे ऍडव्हर्टायझिंगसाठी त्यांनी खूप लार्ज डिस्प्ले यूज केलेत. ते सुद्धा खूप अट्रॅक्टिव्ह वाटतात. फिरून फिरून आमच्या दोघांना पण खूप भूक लागलेली. चला मग जाऊया. जी मेन गोष्ट आपल्याला एक्सप्लोर करायची आहे ती करूया. हे फूड कोर्ट आहे जे की मॉलच्या टॉप फ्लोअरवर आहे. इथे पण तुम्हाला खूप सारे शॉप्स खायचे मिळतील. जसं बर्गर किंग आहे, नॉम नॉम आहे, साऊथ बॉम्बे आहे, चायनीज वोक आहे, सबवे आहे, मॅकडी आहे. हे फूड कोर्ट खूप मोठं आहे, खूप मोठं आहे आणि आम्ही संडेला आलेलो त्यामुळे खूप रश होती, खूप गर्दी होती. तुम्ही बघू शकता खूप सारे सिटिंग्स आहेत इथे आणि मोस्ट ऑफ द सिटिंग्स तुम्हाला भरलेल्याच दिसतील, तुम्हाला खाली दिसणार नाही. खूप मोठा सिटिंग एरिया पण आहे इथे, त्यामुळे तुम्ही कधीही या, तुम्हाला व्यवस्थित बसायला वगैरे जागा मिळेल. इथे डिस्प्लेला टीव्ही पण आहे. नाईस अरेंजमेंट आहे, नाईस इंटेरियर आहे. पिझ्झा एक्सप्रेस पण आहे इथे. तर तुम्ही आलात तर तुम्हाला इथे डिफरंट टाईपच्या सिटिंग्स पण दिसतील, एकाच टाईपच्या सिटिंग्स नाहीयेत. एवढंच नाही तर इथे रेस्टॉरंट्स पण आहे. भगत ताराचंद आहे, एशियाई किचन आहे. हे मॉलचं बेसमेंट आहे आणि बेसमेंटला तुम्ही पाहू शकता गाड्यांचे शोरूम्स पण आहेत. इथे खूप साऱ्या गाड्या तुम्हाला डिस्प्लेला लावलेल्या दिसतील. आम्ही लोकांनी वरूनच ह्याचे व्हिडिओ काढलेत कारण आम्ही एवढं थकलेलो मॉल फिरून फिरून की आमच्यात हिंमत नव्हती खाली जायची. वैभवला शॉपिंग करायची होती आणि त्याला अजूनही काही आवडलं नव्हतं, म्हणून आम्ही त्याच्यासाठी अजून पण फिरत होतो, शॉप शोधत होतो.
फायनली त्याला द सोल्ड स्टोअरमध्ये काही गोष्टी आवडल्या आणि त्या तिथून त्याने परचेस केल्या. अजून एक महत्वाची गोष्ट, तुम्हाला प्रत्येक फ्लोअरवर असे हे स्टँड दिसतील ज्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे की फर्स्ट फ्लोअरवर कोणते शॉप्स आहेत, सेकंड फ्लोअरवर कोणते शॉप्स आहेत. तर ते जर तुम्ही फॉलो केलेत तर तुम्हाला एवढ्या मोठ्या मॉलमध्ये शॉपिंग करणं इझी होऊन जाईल. चला, आता आमची शॉपिंग करून झाली आहे, खाऊन झालंय, मॉल फिरून झालाय. आता आम्ही चाललोय घरी. जाता जाता मी तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवणार आहे की हा मॉलचा एक्झिस्ट आहे. आणि बेस्ट पार्ट म्हणजे हा मॉलचा एक्झिस्ट मेट्रोला कनेक्टेड आहे. सो तुम्ही डायरेक्ट इथून मेट्रो स्टेशनवर जाऊ शकता. हा कनेक्टेड ब्रिज आहे. जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलेलं की मी तुम्हाला दाखवेन. सो जर तुम्हाला या मॉलला व्हिजिट करायचं आहे आणि जर तुम्ही मेट्रोने येणार असाल तर तुम्हाला देवीपडा या मेट्रो स्टेशनला उतरायचं आहे. चला, माझी रजा घ्यायची वेळ झाली. मी हा व्लॉग इथेच संपवते. तुम्ही मला माझ्या गावचे गणपती या व्लॉगला एवढं सगळं प्रेम दिलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि आय होप तुम्हाला हा व्लॉगही खूप आवडला असेल. आणि जर आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचे फीडबॅक मला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद. सो मी तुमची होस्ट किरण कासुर्डे विथ माय कॅमेरामॅन वैभव रेडकर. बाय बाय.